आहे, हे दुसरी ठिकाण आहे. आणि या ठिकाणी एक सर आलेले आहेत. त्यांनी मला सांगितलं होतं की सर मला औषध घेऊन या. तर माझ्या रूटमध्ये ह्या सरांचं ठिकाण लागलं आहे आणि सर बिचारे भोसरी या ठिकाणी आलेले आहेत. तर सरांना सर आपल्या ग्रुपमध्ये कधीपासून आहेत आणि मला कधीपासून ओळखतायत ते एकदा जाणून घ्या. सर सांगा तुम्ही कधीपासून ओळखताय मला? मी यांना जवळ 3 ते 4 वर्ष ओळखतोय आणि नेहमी त्यांच्याकडनं औषध घेतो. मला चांगला फरक पडलेला आहे. मागवलेलं औषध तुम्ही? अरे वा, कुठलं औषध घेतलं होतं आधी? कुठलं? अगोदर असंच सांधेदुखीचं वगैरे घेतलं होतं. अच्छा, काय रिझल्ट भेटला सांगतो? चांगला रिझल्ट भेटला. किती दिवसात रिझल्ट भेटला? एक महिन्याभरात रिझल्ट भेटला मला. महिनाभरात रिझल्ट भेटला तुम्हाला? जुना त्रास निघून गेला पुन्हा? संपूर्ण त्रास नाही होत. किती त्रास होता? बरेच 2-3 वर्ष त्रास होत होता, पण मी लगेच घेतला आणि मला लगेच कव्हर झालं. तुमचं माझं आता 63 वय. तुमचं नाव सांगा ना. दत्तात्रय सर्जेराव दोरगे. ओके ओके. तर ह्या सरांनी आपला अनुभव सुद्धा सांगितलेला आहे आणि आपल्या औषधांची माहिती आणि आपल्या ग्रुपमध्ये कशी ॲड झाला तुम्ही ग्रुपमध्ये? हे असंच मला कुणी सांगितलं? ते आता लक्षात नाही, मला कुठे सांगितलं मी ॲड झालो. बरं ठीक आहे, पण तुमचा फायदा झाला हे महत्त्वाचं. माझा फायदा झाला. ओके. तर सरांनी आपल्या औषधांचे रिझल्ट सांगितले आहेत, कशा घेतले, काय घेतले, कुठून जॉईन झाले. तर सरांचा पुन्हा एकदा धन्यवाद. सर परत एकदा भेटू आपण. चालेल. ओके चला. आता एकदम सरळ जावा. ओके एक पुन्हा आनंदी रोड लागल की राईट मारा. ओके विश्रांतवाडी लागल. विश्रांतवाडी सिग्नलला गेले की डाव्या त्याला वळायचं. डायरेक्ट एअरपोर्ट. ओके. एअरपोर्ट डायरेक्ट नगर रोड. चला सर, धन्यवाद. भेटून आनंद झाला. चालेल. नमस्कार, मी आहे आता आपलं विमाननगर जवळील कल्याणी नगर इथे आणि हे सर आलेले आहेत आपल्या इकडे औषधं घेण्यासाठी. आणि सर कुठून आलेत इथे, आता कोणत्या ठिकाणी राहतात, त्यांचं नाव काय सगळं सांगतील. मी विश्रांतवाडीमधनं आलो आहे, ओके पुण्यामधनं. ओके. आणि मी वापरलं हे संजीवनी पण. काय रिझल्ट भेटला तुम्हाला? रिझल्ट काय 100% चांगला आहे. 100% दाव. हो हो, वडिलांसाठी वापरलं होतं. एकदम खोकला वगैरे त्यांचा व्यवस्थित. कधीपासूनचा होता वडिलांना खोकला तुमच्या? एक महिन्याभराचा होता. महिन्याभर? हो 3 दिवसात झाला मला. अच्छा, महिन्याभराचा खोकला 3 दिवसात हो रिझल्ट भेटला. हो हो. आता म्हणजे पूर्ण गेलाच की अजून हो थोडा? नाही गेलाय पूर्ण गेला. तर हे कोणासाठी औषध आहे? हे त्यांच्यासाठी. त्यांच्यासाठी, म्हणजे आता वातावरण आहे इमर्जन्सीमध्ये. तर सरांनी आपली औषधं वापरलीत आणि त्यांनी रिझल्ट सांगितलेले आहेत. त्यांच्या बाबांना खोकला होता, तो आपल्या औषधांनी दिलेला आहे. तर तुम्ही जर हा व्हिडिओ बघत असाल आणि ऐकत असाल तर तुम्ही सुद्धा आपली औषधं मागून घ्या आणि असे रिझल्ट मला सांगत जा. धन्यवाद. धन्यवाद. तुम्हाला म्हणजे कशी माहिती मिळाली? एक्सपिरियन्स बघितलं 100%. जॉईन कशी झालं? कोणी माहिती सांगितली बाबा सगळे जॉईन या? अच्छा, वाया म्हणजे एखादा मेसेज असतो माझा 100 रुपये शेअर होईल. तुम्ही आता कुठून आलात परफेक्ट? सायनअप नाही करून मिळालं. फायदा मिळाला. आधी कुठला मागवलं नाही. आता हे औषध कसं घ्यायचं कळालं. अजून काय लागलं अजून काय विचारायचं? हॅलो सर, तुम्ही डॉक्टर आहेत का? माझं लक्षात. कोण लेणे याच्यावरती आहे ना, औषध नाही आहे तुमचं असतं ना, तुमची औषधं बोलल्याकडे ना सांग. एक 2 3 4 5 6. ओके. आलं खरं मिळतं. ओळखतील तुला माहिती ओळखतील. तुम्ही ओळखलं मला कसं काय? नाही ओळखलं. हां हॅलो, आपल्याला जॉईन कधीपासून झालात आणि कधीपासून तुम्ही औषध आपले वापरता? एक आपल्या ग्रुपबद्दल काय माहिती वाटते तुम्हाला? काय बोलूचं वाटते ते बोला. ग्रुपला कसं जॉईन झालं आहे मला माहिती ते तर कोणालाच माहीत नाही. हां. ते एक मोठामध्ये एक टास्क आहे, ते शोधणंच कठीण आहे. हे कसं अचानक कोणी मला जॉईन केलं काय माहीत नाही. पण समोर मी कोणाला तरी औषध रेफर केलं. तुम्ही हां सांगितलं, मला आठवत कोणाचं होतं. नातेवाईकांना असं ते पेशंट झालं. तर त्यानंतर त्यांना रिझल्ट मिळाला. मग त्यानंतर बऱ्याच लोकांना मी त्यांनी सांगितलं. कुठलं घेतलं होतं? मला ते तेल घेतलं होतं.
केस रंजना केलं ते घेतलं रिझल्ट भेटला हो एकदम छान रिझल्ट भेटला 100% 100% मिळाला ते तिसऱ्या दिवशी केस गळणे थांबले तिसऱ्या दिवशी हो आणि बऱ्याच लोकांना मी रेफर केलेलं आहे परस्पर त्यांना सांगितलं तुम्ही रेफर केली त्याच्यानंतर तुम्हाला वाटलं रिझल्ट येते रिझल्ट मग आता ही औषधं तुम्ही म्हणजे त्यांच्या रेफरसाठी वापरता की तुम्ही स्वतः ॲज अ डॉक्टर म्हणून नाही हे मी माझ्या भावासाठी घेतलं त्याला पूर्ण कोर्स करायचा पूर्ण 6 महिन्याचा कोर्स करायचा पण 6 कोर्स जर तुम्ही आता एवढे घेताय ते राहतात कुठे जाऊ नाशिकला 6 कोर्स जर घेताय तर माझं एक म्हणणं आहे ते औषध दर महिन्याला ओपन करून वापरा आणि हवा लागली नाही पाहिजे बरं ओके बाकी तुम्ही तुमचं डॉक्टर म्हणजे कुठले डॉक्टर काय डॉक्टर मी DNS केली दोनच डॉक्टर म्हणजे आयुर्वेदाशी संपर्क आहे आपला त्यामुळे तुम्हाला तर सगळं माहिती आहे रिझल्ट चांगलं वाटलं तुम्हाला भेटून गेलं आता तुम्ही मग बाहेर होतात मला कोण आहे कस्टमर आहे दुसरं असं वाटलं पण मी नाही ना नंतर तुम्ही आलं तेव्हा लक्षात आलं तर मी प्रणय मोहिते मी आता आहे ओल्ड सांगवीमध्ये PDCC बँकेजवळ तर आता एक ताई आपल्या शितोळे नगरमध्ये राहतात ते आपला ओल्ड सांगवीमध्ये आहे शितोळे नगर तर ह्या इकडच्याच आहेत तर त्या ताई त्यांचं नाव सांगतील आणि त्या आपल्या ग्रुपमध्ये कधीपासून आहेत आणि त्यांना ग्रुपमध्ये काय वाटतंय आणि कशाप्रकारे विश्वास वाटला आणि कशाप्रकारे औषधं घेत आहेत हे ते सांगतील ताई सांगायचं मी 2-3 वर्षापासून आहे ग्रुपमध्ये मला छान अनुभव येतोय स्टार्टिंगला मी डोळ्याचा ड्रॉप वापरला होता तर मला चांगला रिझल्ट आला होता मध्यवर्ती सहकार्य खूप छान अनुभव आहे मला ठीक आहे एवढंच बोलते तर ताईंनी आपल्याला फीडबॅक सांगितलं आहे म्हणजे औषधं वापरली नसतील तरी आपल्या ग्रुपमध्ये कधीपासून जॉईन आहेत हे सगळं सांगितलेलं आहे तर तुम्ही सुद्धा जर एखाद्या व्यक्ती आपल्याकडे जर औषधाची मागणी करत असाल तर आपल्याकडून औषधाची मागणी करा आणि तुमचा जो रिझल्ट असेल व्हिडिओच्या मार्फत मला करून पाठवा हीच माझी विनंती आहे आणि आता बघू बऱ्याच लोकांना मी इथे देणार आहे औषधं काही लोक येतात बघू त्यांना भेटतो किती लोक येतात बघूया अजून ठीक आहे धन्यवाद नमस्कार तर मी अजून एक ताई आपल्याकडे आलेलं आहे औषधं घेण्यासाठी तर या ताई त्यांचं नाव सांगतील आणि आपल्या ग्रुपमध्ये कशा प्रकारे जॉईन झाल्या आणि कधी जॉईन झाल्या आणि कुठून आल्यात ते सांगतील काही सांगा माझं नाव लक्ष्मी बाळासाहेब भोसले माझ्या मामाने मला ॲड केलेलं आहे माझ्या मामांचं नाव आहे देवीदास अंकारे PSI आहे ती त्यांनी स्वतः ॲड केलेलं आहे मला आणि 2 वर्ष झालं मी पाहते यांची ॲड पाहते औषधांचं नाव पाहते त्यांना एक वेळा फोन केला होता पण त्यांना थोडंसं एमर्जन्सी असल्यामुळे नाही माझ्याच्यानं झालं असं बोलणं नाही झालं आपलं बोलणं झालं पण औषध मिळालं नाही मला म्हणजे मी आत्ता संधी वातावरचं औषध घेतले मला जर रिझल्ट आला तर मी अजूनही मुलाखत देईन अजूनही चांगले रिझल्ट सांगेन तर ह्या भाऊच्याकडनं मी घेतले औषध आता धन्यवाद धन्यवाद